महाराष्ट्र मुंबई आहे ते चला बस. नक्कीच. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि अत्यंत आनंदाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला असं म्हणतायत विनायक राऊत. एकंदरीतच आता फोटो या ठिकाणी सगळे लावण्यात आलेले आहेत. या फोटोंना पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आलेला आहे आणि सर्व नेते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत. आणि नेमकं आता कशा पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधू या महायुतीच्या पत्रकार परिषदेतून आपले मनसुबे जाहीर करणार आहेत, मराठी माणसाला उद्देशून काय काय म्हणणार आहेत, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. एकत्र येऊन जी एकजूट युती वज्रमूठ या महाराष्ट्राची या मराठी माणसाची दाखवणार आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात परिवर्तन आणि एक मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करणारी एक महत्त्वाची घटना ही ठरणार. फक्त मुंबईच्या निवडणुकीसाठी हे दोघं बंधू एकत्र येतात, मुंबईत जीव गुतलाय असं विरोधकांकडून टीका होती. विरोधक टीका करणार, विरोधकाच्या टीकेला बघून काही आमची वाटचाल म्हणा किंवा आमचे निर्णय होण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. तुमच्या पोटात का दुखतं एवढंच मी त्यांना बोलेल. परंतु मी सांगितलं ना, निवडणुका मत जागा याच्या पुढे जाऊन हा विषय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आहे. आणि मला वाटतं हा स्वाभिमान आत्ताच्या घडीला मुंबईचे उद्योग गुजरातला नेणारे, मुंबईत काही झालं का दिल्लीत जाऊन पाय चाटणारे हे लोक नाही पूर्ण करू शकणार ना कधीच. ही युती पाहता ही दोघं ठाकरे बंधू एकत्र येतील, पण मतदार त्यांच्या सोबत जाणार नाही असं संदीपान भोसले म्हणतात. फार अभ्यासक येते, त्यांच्यासारखे 20-20 हजार मतदार बाहेरून आणायची गरज आम्हाला पडणार नाही. मतदार जाईल न जाईल मुंबईचा त्यांना फार अभ्यास आहे, मला त्याची माहिती नाही. परंतु त्यांच्या अभ्यासाला माझा नमस्कार आहे. जेव्हा ताकद एकत्रित येईल तर मेगा पॉवर तयार होईल. हा मेगा पॉवर जो राज्यामध्ये प्रयोग राबवला जाणार आहे त्यामुळे तुम्ही यशस्वी कसे ठरवाल? कारण कुठंतरी जी काही फूट पडलेली होती त्या फुटीनंतर पुन्हा उभं राहण्यासाठी ही ताकद कशी महत्वाची ठरेल? तर ठाकरे कुटुंब सध्या शिवतीर्थवर आहे. आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर दाखल झालेले होते. दोघे बंधू आता इथून निघतायत. आपण ही दृश्य पाहतोय की दोघे बंधू. दिवस हा आमच्यासाठी प्रचंड आनंदाचा उत्साहाचा आहे, कारण ही युती व्हावी ही प्रत्येक घरातल्या मराठी माणसाच्या घरात वाटत होतं. तर राज ठाकरे आता इथून निघालेले राज ठाकरे, उद्धव ठाकरे आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी जात आहेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर दोघेही बंधू एकत्रच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी तिथे अभिवादन करण्यासाठी जात आहेत आणि तिथूनच ते पत्रकार परिषदेसाठी जाणार आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी उत्सुकता आहे, आनंद आहे. आपण इथे पाहतोय फक्त दोन बंधूंचीच नाही तर कार्यकर्ते जे आहेत त्यांचीही मनं आता जुळलेली आहेत. एकत्रितपणे केलेली आंदोलनं असोत किंवा मग जागा वाटपासंदर्भात दोघेही बंधूंनी फारसं ताणणार नाही असं जाहीर केल्यानंतरची कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया देखील. तर आता ठाकरे बंधू शिवतीर्थवरून शिवतीर्थाकडे रवाना, अर्थात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दोघेही बंधू एकत्र जात आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रच एकाच गाडीमधून आता जात आहेत. याआधी देखील दोघे बंधूंनी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सुद्धा एकत्र प्रवास केलेला आहे. आम्ही एकत्र आहोत, भाऊ म्हणून सुद्धा एकत्र आहोत, कुटुंब म्हणून एकत्र आहोत आणि आता राजकीय युती म्हणून सुद्धा आम्ही एकत्र आहोत. तर हे त्यांच्या कृतीमधून सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच जुलै महिन्याच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा दिन है। बाला साहब ठाकरे जी का पूरा परिवार एक साथ है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना एक साथ आ रही है। ये पॉलिटिकल अलायंस है, फैमिली का तो है लेकिन पॉलिटिकल अलायंस है। तो मुंबई महानगर पालिका हो या और महानगर पालिका, ये चुनाव में हमें बहुत बड़ा फायदा होगा। करतो मग हे काय करताय? प्रभू श्रीराम चालतात ना भावनिक राजकारण करायला, अजून काही चालतात ना. मग आमचे राम लक्ष्मण एकत्र आले आहेत.
सर जैसे कहा जाता है कि सर पॉलिटिकल इक्वेशन जो है किस तरीके से देख रहे हैं आप सर पॉलिटिकल इक्वेशन किस तरीके से बदलते हुए आप नजर आ रहे हैं सर मुंबई महानगर पालिका हम जीत रहे हैं जी चाहे आप कितना भी हमारे खिलाफ काम करो, पैसा बांटो, सत्ता का दुरुपयोग करो, मुंबई महानगर पालिका उद्धव जी और राज ठाकरे एक साथ आकर जीतने जा रहे हैं। जिस तरीके से आपने कहा था कि 19 तारीख को प्रधानमंत्री जो है इस देश का राजनीति बदल जाएगा। अभी 24 तारीख को अभी क्या चल रहा है और आप कहाँ पहुँच रहे हैं? अमेरिका में बाद में भाजपा वाले बोल रहे हैं कि सिर्फ मोदी ब्रांड ही चलेगा यहाँ पे, यहाँ बीएमसी हो या फिर देश में कहीं भी हो। मोदी ब्रांड तो इथोपिया में भी चलता है ना। इथोपिया का इतना बड़ा अवार्ड लेकर आए हैं, जहाँ 140 करोड़ लोक संख्या पॉपुलेशन है, वहाँ प्रधानमंत्री नहीं ठहरते और इथोपिया 2